कर्म आपल्याकडे येतं, पण कोणती कर्मे उचलावीत आणि कोणती नाही, काही परिस्थितीनुरूप येतात, आपल्याला नकोशी होतात. मग काय करायचं याबाबत गीता काय सांगते? की ऍक्शन इज ऑपरेशनल. आणि भगवद्गीतेत आपण ज्यावेळेला 10व्या अंकाला जाऊ, त्यावेळेला हे मी जे म्हणतोय ते समजेल. किंवा आता सांगतो की कृष्ण 5 गोष्टी सांगतो की, आणि त्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये मी सांगितलंय सुद्धा, ज्यांनी PM फॉर CM केलाय त्यांनी, की अधिष्ठान, कर्ता, करण, चेष्टा, दैव. चेष्टा म्हणजे ऍक्शन. म्हणजे अधिष्ठान, कर्ता, कर्ण, चेष्टा. कर्ण आणि चेष्टा. कर्ण म्हणजे उपकरण, टूल्स, टेक्निक्स, आणि चेष्टा म्हणजे ऍक्शन. तर तिसऱ्या लेवलला आलाय ते. म्हणजे अधिष्ठान कोणाचं, आणि ते अधिष्ठान गाठण्यासाठी काय करायचं आणि काय वापरायचं, इतकं साधा श्लोक आहे तो. आणि ज्याचं अधिष्ठान आहे त्यांनी जे वापरायचं आणि जे करायचं ते करून जे उभं राहतं ते दैव. म्हणजे असं मला जे काही समजलं त्याच्यावर. मग आता तुझ्या वेळेला आपण 10व्या अंकामध्ये श्लोक घेऊ त्यावेळेला ते कळेलच. त्यामुळे जे कर्म येत आहे, फॉर एक्झाम्पल, साधं घेऊ आपण एखादं उदाहरण, की एक तर चॉईस असलेलं कर्म आणि चॉईस नसलेलं कर्म. आता चॉईस असलेलं कर्म, की या वाटेने जाऊ का त्या वाटेने जाऊ, मग विमानाने जाऊ का ट्रेनने जाऊ. अगदी साधं उदाहरण घेतो, तू म्हणाल हे काय कोणी करेल. फाईन, बट लेट अस स्टार्ट फ्रॉम दॅट, की ट्रेनने जाऊ का विमानाने जाऊ. आपण काय म्हणतो त्यावेळेला, की तिथे जाऊन करणारेस काय. नाही, असा प्रश्न विचारायला पाहिजे खरा. काही वेळेला असं पण विचारू शकतो, ट्रेनची किंमत किती आहे आणि विमानाची किंमत किती आहे. हा, मग किंमत वाचवणं अधिष्ठान आहे का? सुटला मार्ग तुझा. नाही नाही, तिथे पोहोचायचं आहे. तिथे पोहोचायला तू चालत गेलास तरी पोहोचशील. प्रश्न काय आहे, ट्रेन का विमान. तिथे जाऊन तू करणार आहेस काय, म्हणजे मी मुळात अधिष्ठानाला हात घालतोय. तिथे जायचीच गरज आहे का? तू म्हणतोय तिथे जायचे, तीच कर्म आहे बाबा, तू सुरू केलंयस. मग कर्माचं करायचं कशी, नवीन ऍक्शन आली. बँगलोरला जाणं ही ऍक्शन आहे. मी म्हणतोय बँगलोरला जाऊन करणार आहे काय तू. सो देन, समजा कोणतरी म्हटलं की नाही मला तिथे जाऊन एक सेशन घ्यायचं आहे. हा, सो बँगलोरला जाणं ऍक्शन नाहीये, सेशन घेणं ही खरी ऍक्शन आहे. मग अजून पुढे विचारू शकतो, ते सेशन घेतोयस कशाला. मग तो म्हणतो नाही सेशन घ्यायचंय. ओके, सो समवेअर वी विल स्टॉप. वाय लॅडर म्हणतात त्याला. वाय वाय वाय, म्हणजे नॉट फॉर पास्ट, फॉर फ्युचर आय एम आस्किंग, की बँगलोरला का जाणार आहे तू. नाही, बँगलोरला जाऊन सेशन घ्यायचंय. नाही, मग सेशन का घेणार आहेस तू. नाही, हे सेशन घ्यायचंच आहे, हे सांगितलं गेलंय मला. ओके, फाईन फाईन फाईन. आणि मग तिकडनं दुसरा व्हाय चालू होतो, की त्यातनं तुला काय मिळणार वगैरे, पुढचं झालं सगळं. मग आता सेशन घ्यायला बँगलोरला जाणं गरजेचं आहे का, असं प्रश्न यायला लागतो. मग हे चॉईस जिथे असते त्या ऍक्शनला हे व्हाय, आणि मग खाली कसं उतरतो, हाऊ. का करायचंय, मग ट्रेननी का जाणार आहे, बँगलोरला पोहोचायचं म्हणून. मग बँगलोरला कसा पोहोचणार, ट्रेननी. व्हाय टेक्स यू अप, हाऊ टेक्स यू डाऊन. म्हणजे व्हाय टेक्स यू टुवर्ड्स अधिष्ठान, हाऊ टेक्स यू टुवर्ड्स ऍक्शन. मग व्हाय विचारायचं, हाऊ विचारायचं, व्हाय विचारायचं, हाऊ विचारायचं. वेन एव्हर वी आर कन्फ्युज इन हाऊ, चेक व्हाय. अरे हे का बाबा, तू करतोस कशाला. मग आता जे मला नकोय असं जर का दारात आलं कर्म, तर काय करायचं, की प्रश्न विचारायचा, नको असं म्हणजे नकोशी म्हणजे नको अशी. तर नको अशी म्हणजे हवी अशी कुठली. नको अशी म्हणजे याच्यामध्ये नको असं काय आहे. लिहून काढायचं. हे बघ, नको असं म्हणजे या माणसावर काम करणं. अच्छा, लिहून. अजून नको असं म्हणजे या ठिकाणी जाऊन काम करणं. नको असं म्हणजे हेच जे सांगितलंय ते काम करणं. विचारायला हरकत नाही, काम कशाला करतोयस. म्हणजे नकोसं काम जर का टाकायचं असेल तर व्हाय विचारावं. ठीक आहे, कशाला करतोयस तू हे. नाही रे, मला खरं करायचं नाही. मग कशाला करतोयस. मग आता इथे थांबतो मी, आणि मग 1 मिनिट, अर्ध मिनिट शांत बसू. नाही रे, मला तर खरं करायचं नाहीये. याच्या पुढे सगळ्यांनी 30 सेकंद शांत बसा. मी परत हे वाक्य म्हणणार आहे, त्याच्यानंतर काय काय विचार येतात ते बघा फक्त. नाही रे, खरं तर मला हे करायचंच नाहीये. मला ऐकायला आवडेल ज्यांनी प्रामाणिकपणे हे केलंय त्यांना. नाही रे, खरं तर मला हे करायचंच नाहीये. हे माझ्यावर लादलंय म्हणून करतोय मी. माझ्यावर लादल्या म्हणून करतो. अजून
कोणीतरी अरे करायला कोणाला पाहिजे. तरी प्रॉमिस दिलंय म्हणून करतो. कोणाला तरी प्रॉमिस, मेक अ लिस्ट ऑफ इट. हा, पुढे अजून. हे काम मी नाही केलं कोणतरी तर केलंच माझ्याशिवाय पाहिजे. कोणी करणार नाही. पण मी नाही केलं तर कोणातरी नाही केलं नुकसान तर होऊ शकतं. पळपुटेपणा होईल. नाही मार्ग केलं तर सोडून पळपुटे, जाणार. आता आता एक एक लिहून काढू आपण, एकदम एकदम ना. नाही केलं तर पळपुटेपणा होईल. पुढे मी नाही अजून. केलं तर कोणाचं तरी नुकसान होऊ शकतं. कुणाचं तरी नुकसान होऊ शकतं. हे नाही केलं मी तर मग नाही काय केलं तर. करणार? ओके, देन. मला त्या व्यक्तीच्या पाठीशी उभं राहायला लागणार आहे. मला त्या व्यक्तीच्या पाठीशी उभं राहावं लागणार आहे. मी हे त्या नाही केलं. कामासाठी मला आन्सरेबल आहे. करावंच लागणार आहे. मी माझ्याशिवाय कोण आन्सरेबल करणार? आहे. अजून, हा, एकेकाने सांगा, मी देतो. हा, पुढे काय. प्रत्येक वेळेस मीच माझ्याशिवाय करतो कोण म्हणून ह्यावेळेस पण मीच करणार. प्रत्येक वेळी मी करत आलेलो आहे, म्हणून यावेळी पण मी करणार. मी नाही मला पुढे. असं वाटतं की माझ्यात ही क्षमता आहे म्हणून मला सांगितलंय, माझ्यात क्षमता आहे म्हणून मला म्हणून हे मला काम सांगितलंय. सांगितलंय. क्या बात आहे. पुढे. हा. याचा मला हम्म. पुढे कधीतरी उपयोग होऊ शकेल. हे सगळं झालं आता पुस्तकी. आता पुस्तकात फिरायला लागलो बघा आपण. मला मला हे काम फीड काय आहे? करायला फीड काय आहे? बोलतात सगळे. हे करण्यात मला आनंद आहे. फीड काय आहे? फीड काय आहे? फीड फीड. आता हे मी काम सगळं चांगले मी मार्क मिळायला सुरू झालं, पेपरचे मार्क वाढायला लागले, आता बाकी काम काही नाही. करून असं लेट गृहीत अस धरलंय गेट इन टू दी सगळ्यांना. ऑनेस्टी यार. मला खरं करायचंच नाहीये असं म्हटल्यानंतर, मला खरं करायचंच नाहीये पण हे करण्यात मला आनंद आहे. मला गृहीत मार्क धरलंय भरपूर सगळ्यांना. मिळालेले आहेत. पुढे या टोन नंतर हे येईल वाक्य. पण स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ना. हा, मग नकोशी झालेल्या कर्माला व्हाय कांट वी बी ऑनेस्ट विथ द इमोशन दॅट वी हॅव एक्सप्रेस्ड इन फर्स्ट सेंटेन्स. मला हे नको आहे पण तरी ह्यात गृहीत मला आनंद धरलंय आहे. मला कम आणि हे ऑन. काम करेन. मला हे पुढे नको आहे मी पण परत हा माझ्या म्हणतो, परत नोकरीचा म्हणतो, भाग परत आहे. म्हणतो. मी हे काम मा- मा- अर्धवट सोडू शकत नाही. मला तर खरं करायचंच नाहीये पण मी हे अर्धवट सोडू शकत नाही. पुढे. मला त्याचे मला पैसे मिळतात. परिस्थितीशी तडजोड करावी लागते. मला तर हे करायचंच नाही हो. पण त्याचे मला पैसे मिळतात. इज इट फिटिंग? येस फिटिंग पैशासाठी, बरोबर, कन्फर्म. हो हो. गो हेड. मला ते हे करायचं नाही पण पैसे मिळतात. ओके, पर्याय पुढे. नाही, हा. पर्याय नाही. पर्याय नाही, हे पॉलिटिकल होते पण लिहितोय मी आता. मला तर हे करायचंच नाहीये पण पर्याय नाही. असता नाईलाज तर आहे, कुठला असता? नाईलाज, नाईलाज, ना नाईलाज. इलाज आहे. ओके, हा हा. तरी पण काय तो विचारेन नंतर. हा, मला ते खरं करायचंच नाही पण कोणीतरी गृहीत धरलंय मला. ओके. आता परिस्थितीशी तडजोड करावी लागते. मला ते खरं करायचंच नाहीये पण परिस्थितीशी तडजोड करावी लागते. आता मला एक सांगा फक्त पहिल्यांदी, नकोस कर्म आल्यानंतर असं कधी बसलोय? और व्हॉट इज दॅट नकोस? बघा काय येतं ते, असंच जसं समोर येते इकडे. बघा, हे अनेक लोकांचे विचार आले आता. मला ते खरं करायचंच नाहीये पण मी केलं नाही तर कोणाचं तरी नुकसान होईल. मला ते खरं काही करायचंच नाहीये पण नाही केलं तर पळपुटेपणा वाटेल. मला ते खरं काही करायचंच नाहीये पण कोणीतरी मला गृहीत धरल्या म्हणून मी करतोय. मला ते खरं काही करायचंच नाहीये पण त्याचे पैसे मिळतात. मला ते काही करायचंच नाहीये पण प्रत्येक वेळी मी केलं म्हणून माझ्या नाशीला लागलाय ते. मला ते खरं करायचंच नाहीये पण आता मी अर्धवट सोडू शकत नाही. मला ते करायचंच नाही खरं पण या वाक्याला जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत नकोशी म्हणजे हेच ना. मग कसं येणार? आता बघा, याच्यातला प्रत्येक वाक्याला आपण थांबून विचारू शकतो, ओके देन सो, असं विचारता येईल की नाही? सो नाव लेट अस गेट इन टू दिस. मग आता ह्याच्यामध्ये काय काय येतंय? अहंकार येतोय का या सगळ्या वाक्यांमध्ये? नक्की. आर वी मी फ्रायटन्ड मी ऑफ? मी हा हा. मग आता करायचं नाहीये तर मग नाही करणार. नाही पण मग, हा मग स म्हणजे म्हणजे येईल ना असं समोर, ते असं बंधन नाही राहणार. हे बघ, हे केलं नाहीस ना तर गाळात जाशील. फाईन, मला गाळात जायचं नाही, मग कर. सो ऍटलीस्ट आय एम ऑनेस्ट विथ गाळात न जाणं. मग मग कर ना. मग नकोसं वाटणारच नाही कारण गाळात जाणं नकोस आहे, त्यामुळे हे हवंसं वाटायला लागेल. पण मग जर का नाही, मला दरवेळेला गृहीतच धरतात, मग आता तू काय करतेस? मग आता यू आर टेकिंग ग्रांटेड फॉर युअर सेल्फ. नाही, मला गृहीतच धरतात म्हणून मी आत्ता करणार आहे, मग नको कर. हे मी असं म्हणतोय, आय एम जस्ट सेइंग, ऍक्शन करणं एखादी आणि मनाने ढकलणं खूप मोठा फरक आहे. मग जिथे नकोसं वाटतंय तिथे आपण पाहायला हरकत नाही. म्हणजे आता मला व्यायाम करायला नकोसं वाटतंय, हे सुद्धा त्याच्यात येऊ शकतं.
मग ठीक आहे, का नको असं वाटतंय तुला? नाही, कंटाळा येतो, सकाळी कोण उठणार, हे कोण उठणार, ओके, करू नको. मग पुढे विचारायचं त्याने काय होईल. माझं आणि नुकसान होईल. मग आता मग पुढे जायचं. ओके, बँगलोरला का जातोयस रे? मग ते अधिष्ठान येतं. या सगळ्या ऍक्शनचा खेळ चाललाय आपला. करायचं, नाही करायचं, केलं तर कोणी करायचं, किती करायचं, किती वेळ करत राहायचं, किती पैसे मोजून करायचं, किती वेळ, ऑल ऍक्शन्स. मग आता हे ऍक्शन झालं तर ठीक आहे रे, व्यायाम का करणार आहेस? किंवा व्यायाम करायचा वाटतच नाहीये, याचा अर्थ कुठेतरी आतमध्ये व्यायाम करावा असं वाटतंय, फक्त आतमध्ये कॉन्शियस सबकॉन्शियस भांडण चालू. अदरवाईज तू बोललाच नसतास हे. मुळात हा विषय झाला नसता चर्चेला. बघा, मी सांगतो म्हणून ऐकू नका. ह्या बॉर्डरलाईन केसेस आहेत, ज्या नाही च च च करायच्या ठरल्या त्याचे विचार येत नाही डोक्यात, किंवा ज्या करायचा च च आहेत त्याच्या बाबतीत विचार येत नाहीत. ह्या ज्या अशा हिरण्यकश्यपू म्हणतात याला, हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपू का? ना आत ना बाहेर, इथेही हा, नाही ना ठीक आहे. सकाळी ना संध्याकाळी. हा हा, आता ती जी कर्म नकोशी वाटतायत त्याला बघा, आपला हिरण्यकश्यपू झालाय का संध्याकाळी उमऱ्यावर? ते काही दिसतंय का आपल्याला? खोलीत असेल तर प्रश्नच पडत नाही मला, बाहेर असेल तरी प्रश्न पडत नाही. असे आता पुढचं येतं की नकोशा ऍक्शन्स ह्या नक्की कुठल्या आहेत. आणि मग अगदी स्ट्रेट फॉरवर्ड करून सांगितलंय त्यांनी, कृष्णाने, गीतेचा संदर्भ काय म्हणून. हे माझं आपलं बस झालं. पण भगवद्गीता काय सांगते त्याच्यामध्ये? संगम त्यक्त्वा आत्मशुद्ध ये. तुझं भांडं घासायचं म्हणून कर, अजून काय. हे करत असताना तुझ्या मनामध्ये जे काही लोअर इमोशन्स येणार आहेत, सगळं होणार त्याच्यामध्ये. दंभ, दर्प, अहंकार, राग, भीती, चिडचिड, कटकट, एखाद्याबद्दलचा द्वेष, मत्सर, सगळं येणार आहे. मग बघ ते संगम त्यक्त्वा आत्मशुद्ध आहे, काही नाही तर. आणि पुढे परत परत पाठीवरनं हात फिरत होते की हे तू स्वतःची जडणघडण म्हणून बघ, अगदीच तुला वाटलं तसं तर. आणि फुकट जाणार नाही तुझं हे काम, प्रोव्हायडेड. करत असताना मी जर का मी काय शिकतोय हा स्वार्थीपणा केला तरच. की नाही करायचंय मला हे, एकदम मला नको असलेलं काम आहे, पण पर्याय नाहीये, देअर फॉर आय एम डुईंग इट. सो व्हेरी व्हेरी प्रॅक्टिकल आन्सर इन इट, व्हॉट इज इन इट फॉर मी. मी ह्याच्यातनं काय मिळवू? मग काय मिळेल? अर्थाची जिज्ञासू ज्ञानी. आय नीड टू डिसाईड. मग ह्याच्यातनं काय मिळवेन मी मला? आणि मग बघा, मग असं काही भयंकर असे प्रसंग ओढवले की एक विचार कायम चालू राहतो की ओके ओके ओके, व्हॉट इज दॅट यू गट आउट ऑफ इट. हा स्वार्थी म्हणतो याला, पण ह्याच्यातनं शिक्षण होतं खरं. मग काय मिळालं ह्याच्यातनं? तुला पैसे मिळाले. मग ह्याच्यातनं काय मिळालं? अनुभव आला. कारण मी आता जागा झालो. फ्रस्ट्रेशन म्हणजे काय मला दिसत आहे. इतके दिवस कसं होतं, फ्रस्ट्रेशन येतं, फ्रस्ट्रेशन येतं, ऐकलेलं होतं, क- जात पण होतं त्याच्यातनं, पण अनुभवच नाही घेतला. आता काय नाही, नाही का? बघूया याच्यामध्ये चिडचिड होणं म्हणजे नक्की काय होणं, एखाद्याबद्दलचा द्वेष वाटणं म्हणजे नक्की काय होणं, स्वतःबद्दल भयंकर जळफळ आठवणं म्हणजे काय होणं, हे जेव्हा करायला लागेल ना, तर अजून काय पाहिजे मग? म्हणजे हे मी पुढचं ऍक्शन सांगतो की करायचं नसलेलं कर्म काय करायचं. तर कृष्ण असं सांगत असावा की आत्मशुद्ध ये, म्हणजे नक्की घाण कुठे लागली ती बघ पा त्याला पहिल्यांदी. मग असत बस, प्रोव्हायडेड आपण करायचं ठरवलं तर.